नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 1970च्या मराठी पुस्तकाचे भाग 7 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे। पाठ 15, आमचा वर्ग नेहमी पहिला। मागच्या वर्षी आमची परीक्षा झाली, आम्ही सारे दुसरीत आलो। आमच्यापैकी एकही मुलगा पहिलीत राहिला नाही। इतर वर्गात थोडी तरी मुले खाली राहिली, आमचा वर्ग सगळा दुसरीत आला। आम्ही सारे वेळेवर शाळेत येतो, अभ्यासात आम्ही एकमेकांना मदत करतो, खेळायच्या वेळी खेळतो, म्हणून तर आमचा वर्ग परीक्षेत नेहमी पहिला। एकदा सगळी मुले सहलीला गेली। प्रत्येक वर्गाचा गट निराळा होता, पण सर्व गटांची कामे सारखी। सर्वांनी वेळेवर जायचे, स्वच्छ पोशाख करायचा, वही पेन्सिल आणायची, फराळाचा डबा बरोबर घ्यायचा, गाणे म्हणत शिस्तीने सहलीला जायचे। आमच्या वर्गातील सर्व मुले वेळेवर हजर होती, सर्वांची तयारी उत्तम होती। सर्वांनी सहलीत कामे केली, एकमेकांना मदत केली, खूप गमती पाहिल्या, वहीत माहिती लिहून ठेवली। सगळा दिवस मजेत गेला। संध्याकाळी सगळे वर्ग शाळेत परत आले, सगळी मुले एकत्र जमली। मुख्य गुरुजी आले, ते म्हणाले, आजची आपली सहल चांगली झाली। सर्व वर्गात दुसरीची शिस्त छान होती, आमचा वर्ग नेहमीच पहिला। एक दिवस मुख्य गुरुजी म्हणाले, दर आठवड्यात तुम्ही आपला वर्ग स्वच्छ करताच, उद्या सुट्टी आहे, कोणता वर्ग स्वच्छतेत पहिला येतो पाहूया। दुसऱ्या दिवशी सकाळी मुले लवकर शाळेत आली, आपापला वर्ग साफ करू लागले। आम्ही काय केले सांगू? पहिल्याने वर्ग झाडला, मग ओटा झाडला, भिंती साफ झाल्या, जमटे काढली, फरशी पाण्याने धुवून काढली, कचऱ्याची टोपली साफ केली, फळा नीट ठेवला, चित्रे नीट लावली। नंतर आम्ही पहिलीतील लहान मुलांनाही त्यांचा वर्ग साफ करायला मदत केली। शाळेच्या आवारात पालापाचोळा पडला होता, तो उचलून आम्ही आवार स्वच्छ केले। बाकीच्या मुलांनीही मदत केली। आम्ही हातपाय धुतले, वर्गात रांगा करून शिस्तीने बसलो। दुसरे वर्ग पाहून झाल्यावर मुख्य गुरुजी आमच्या वर्गात आले। आम्ही सारे एकदम उठलो आणि त्यांना नमस्कार केला। गुरुजी म्हणाले, नमस्कार, बसा या। तुमचा वर्ग फारच नमुनेदार आहे, स्वच्छतेचे बक्षीस तुमच्या वर्गाला, आमचा वर्ग नेहमीच पहिला। पाठ 16, मी आहे वीज। मी चंदूच्या गावाला आले। चंदूला फार आनंद झाला। तो दिव्याची बटणे सारखी खाली वर करीत होता। दिव्या लावणे व विझवणे हा जणू त्याचा खेळ झाला होता। मला गंमत वाटली। मी म्हणाले, चंदू, मी कुठून आली ओळख? चंदू म्हणाला, तू कोयनेहून आलीस, तू कोयनेची वीज आहेस। मी म्हटले, मी एकट्या कोयनेची नाही, ढगातली वीज ती मीच। तू बॅटरी लावतोस ना, त्या बॅटरीतली वीज ती मीच। अरे, तुला आवडणाऱ्या मोराच्या पिसांतली वीज ती मीच। चंदू म्हणाला, शक्यच नाही। मी म्हटले, पुष्कळ रुपये घेते मी। चंदू, मी चपळही आहे, एका क्षणात मी पृथ्वीच्या टोकाला जाते। माझे बळ मोठे आहे, मला 1000 हात आहेत। मला हाताने मी दिवे पेटविते, उजेडच उजेड होतो। दुसऱ्या हाताने मी रेडिओ लावतो, दूरची गाणी ऐकायला मिळतात। तिसऱ्या हाताने मी पंखे फिरवतो, उकाडा नाहीसा होतो। चौथ्या हाताने मी घड्याळाचे काटे फिरविते, तुम्हाला शाळेची वेळ कळते। 5व्या हाताने मी विहिरीचे पाणी ओढते, शेत हिरवीगार होतात। 6व्या हाताने मी आगगाडी चालवते, तुम्हाला सहलीला जाता येते। 7व्या हाताने मी गिरण्या चालवते, सगळ्यांना कापड मिळते। चंदू म्हणाला, अबाबा, किती हे तुझे काम? मी म्हटले, पण चंदू, एकेकाळी मला कोणी ओळखत नव्हते, मी आकाशातून कडकडत पडू लागले की सगळे भीत। आपल्या देशात भारद्वाज नावाचा मुनी होता, त्याने मला पहिल्यांदा ओळखले। एकदा त्याने पितांबर झटकली, तेव्हा त्यातून मी तडफडत धावले, म्हणून मला तो ताडीव म्हणून लागला। ताडीव म्हणजे वीज, पण नंतर लोक मला विसरले। पुष्कळ वर्षे गेली। बेंजामिन फ्रँकलिन नावाचा एका माणूस होता। एकदा त्याने पावसात पतंग उडवला, पतंगाच्या दोऱ्यातून मी खाली आले, त्याच्या हाताला धक्का दिला। त्याने माझी शक्ती इतरांना सांगितली, मग लोकांनी माझे वेगवेगळे उपयोग शोधून काढले। आता सर्वांना मी हवीविषयी वाटते। माझ्यासाठी नदीला धरण बांधली, धरणावर माझे कारखाने उभारले। आपल्याकडेही कोयनेला मोठा कारखाना झाला, तो माझ्यासाठी। तुम्ही कोयनेची वीज वापरताना ती मीच। चंदूशी बोलत होतो, इतक्या ढग गडगडले। चंदू गंमत करायला मी पटकन दिव्यातून निघून गेले। अंधार होता। चंदू घाबरून ओरडला, ए, तू कुठे गेलीस? मी लखनऊतून परत आले। चंदू टाळ्या पिटीत ओरडला, वीज आली। मित्रांनो, असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।